शांत. नमस्कार, स्वागत आहे. आज आपण अशा काही साधनांबद्दल बोलणार आहोत जी आपलं डिजिटल जग समजून घ्यायला आणि ते मॅनेज करायला मदत करतात. आपल्याला कदाचित याची कल्पना नसेल, पण आपल्या आजूबाजूला एक अदृश्य जग आहे जे अनेक उपकरणांनी एकमेकांशी जोडलेलं आहे आणि ते सतत आपल्या नकळत काम करत असतं. आणि हे फक्त आपला कॉम्प्युटर आणि फोनपुरतं मर्यादित नाहीये. आज आपण हेच समजून घेणार आहोत की आपलं नेटवर्क नक्की कसं पाहायचं आणि त्यावर चालणाऱ्या उपकरणांना कसं हाताळायचं. चला तर मग सुरुवात करूया. सगळ्यात आधी बघूया आपलं डिजिटल जग मॅप कसं करायचं, म्हणजेच नेटवर्क स्कॅनिंग. आता हे म्हणजे काय, तर आपल्या नेटवर्कवर असलेल्या सगळ्या उपकरणांचा एक नकाशाच तयार करणं, ज्यामुळे आपल्याला कळतं की नेमकं काय आणि कुठे जोडलेलं आहे. तर हे नेटवर्क स्कॅनिंग म्हणजे नेमकं काय? सोप्या भाषेत सांगायचं तर ही एक अशी प्रक्रिया आहे जी आपल्या कॉम्प्युटर नेटवर्कवर कोण कोण ॲक्टिव्ह आहे, कोणत्या सेवा चालू आहेत आणि त्यात काही धोके आहेत का हे ओळखायला मदत करते. ओके, तर ही प्रक्रिया नक्की काम कशी करते? बघा, सगळ्यात पहिलं पाऊल म्हणजे नेटवर्कवर कोणती उपकरणं चालू आहेत म्हणजे ॲक्टिव्ह होस्ट शोधणं. यासाठी दोन पद्धती आहेत. जवळच्या नेटवर्कसाठी म्हणजे सबनेट लेव्हलवर ARP वापरलं जातं आणि थोडा मोठ्या नेटवर्कसाठी किंवा दूरच्या उपकरणांसाठी ICMP वापरतात. हे असं आहे जसं की ARP जवळच्या सगळ्यांना विचारतं इथे कोण कोण आहे, तर ICMP दूरवर आवाज देऊन विचारतं तिकडे कोणी आहे का. आता एकदा का ही ॲक्टिव्ह उपकरणं सापडली की स्कॅनिंग अधिक खोलात जातं आणि याचे मुख्यत्वे दोन प्रकार पडतात. यातला फरक समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. पहिला आहे पोर्ट स्कॅनिंग. हे काय करतं, तर हे फक्त तपासतं की कोणत्या सेवांचे दरवाजे म्हणजे पोर्ट्स उघडे आहेत. पण दुसरं म्हणजे व्हल्नरेबिलिटी स्कॅनिंग. हे एक पाऊल पुढे जातं. ते तपासतं की हे उघडे दरवाजे कमजोर तर नाहीत ना, किंवा त्यांना कुलूप लावलेलं आहे की नाही. ठीक आहे, पण हे सगळं करण्याची गरज काय, याचे फायदे काय आहेत? तर बघा, यामुळे आपल्याला कळतं की आपल्या नेटवर्कवर UDP आणि TCP सारख्या कोणत्या सेवा सुरू आहेत. सायबर हल्ल्यांपासून संरक्षण करता येतं, नेटवर्कचा परफॉर्मन्स वाढतो आणि ॲक्टिव्ह उपकरणांच्या ऑपरेटिंग सिस्टीमबद्दलही माहिती मिळते. तर आत्तापर्यंत आपण आपल्या नेटवर्कचा नकाशा कसा तयार करायचा ते पाहिलं. आता वेळ आली आहे त्या नेटवर्कमधल्या एका सगळ्यात महत्त्वाच्या आणि मेहनती उपकरणाला भेटण्याची. आणि ते उपकरण म्हणजे ऑल इन वन वर्क हॉर्स. हो, आपण बोलतोय मल्टीफंक्शन प्रिंटरबद्दल किंवा सोप्या भाषेत MFP. हे बघा, हे आहे एक आधुनिक मल्टीफंक्शन प्रिंटर. आजकालच्या ऑफिसमध्ये हे सर्रास दिसतं. एकाच डिव्हाइसमध्ये अनेक मशीनचं काम. तर मल्टीफंक्शन प्रिंटर किंवा MFP म्हणजे नक्की काय? एक असं सिंगल डिव्हाइस आहे जे प्रिंटर, स्कॅनर, फोटोकॉपियर आणि अगदी फॅक्स मशीन या सगळ्यांची कामं एकटं करतं. चला, आता जरा या मल्टीफंक्शन प्रिंटरच्या आत डोकावून पाहूया की हे इतकी सगळी कामं नक्की करतं तरी कसं. प्रिंटिंगमध्ये मुख्य दोन प्रकार आहेत. एक म्हणजे इंकजेट. यात काय होतं तर कागदावर शाईचे छोटे छोटे थेंब फवारले जातात. यामुळे फोटो क्वालिटी खूप छान येते. दुसरा प्रकार आहे लेझर प्रिंटिंग. यात लेझर बीमच्या मदतीने ड्रमवर एक इमेज तयार होते. त्यावर टोनर म्हणजे पावडर चिकटते आणि मग उष्णतेने ती कागदावर छापली जाते. हे खूप फास्ट असतं आणि टेक्स्ट क्वालिटीसाठी उत्तम मानलं जातं. आता स्कॅनिंग फंक्शन कसं काम करतं, तर यात एक लाईट सोर्स असतो जो डॉक्युमेंटवरून फिरतो. त्यावरून जो प्रकाश परत येतो म्हणजे रिफ्लेक्ट होतो त्याला एक सेन्सर कॅप्चर करतो आणि त्याची एक डिजिटल इमेज फाईल बनवतो. अगदी सोपं आहे. आणि कॉपी करणं, अहो ते तर याहूनही सोपं आहे. ही खरं तर 2 स्टेपची प्रोसेस आहे, स्कॅनिंग आणि प्रिंटिंग. म्हणजे काय तर MFP आधी डॉक्युमेंट स्कॅन करून त्याची डिजिटल इमेज बनवतं आणि मग लगेच ती इमेज प्रिंटरकडे पाठवून त्याची कॉपी तयार करतं. याशिवाय यात काही खास फीचर्स आणि ॲड-ऑन्स पण असतात जे आपलं काम सोपं करतात, जसं की ऑटोमॅटिक डॉक्युमेंट फीडर किंवा ADF. यामुळे स्कॅनिंग किंवा कॉपीसाठी एका वेळी अनेक पानं आपोआप आत घेतली जातात. मग आहे ड्युप्लेक्सिंग, म्हणजे कागदाच्या दोन्ही बाजूंना ऑटोमॅटिक प्रिंट किंवा स्कॅन करण्याची सोय. इतकंच नाही तर PC फॅक्स म्हणजे कॉम्प्युटरवरून थेट फॅक्स पाठवणं. आणि कनेक्टिव्हिटीसाठी तर USB, इथरनेट आणि वायफाय असे सगळे पर्याय असतातच. तर या सगळ्या माहितीला एकत्र जोडून पाहूया, म्हणजे अधिक स्मार्ट, अधिक सुरक्षित आणि अधिक प्रॉडक्टिव्ह कसं होता येईल. या सगळ्यामुळे काय फरक पडतो? तर मल्टीफंक्शन प्रिंटरचे फायदे काय आहेत? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सोय. अनेक काम एकाच उपकरणात होतात. डॉक्युमेंट मॅनेजमेंट खूप सोपं होतं कारण कागदपत्रांना डिजिटाईज करण्यासाठी हा एक सेंट्रल हब बनतो. अनेक मॉडेल्समध्ये पॉवर सेव्हिंग मोड असल्यामुळे ऊर्जा पण वाचते. आणि हो, सगळ्यांसाठी एकच इंटरफेस असल्यामुळे वापरायलाही खूप सोपं जातं. आणि सर्वात महत्त्वाचं सुरक्षा,
कारण प्रिंटिंगवर नियंत्रण ठेवल्यामुळे संवेदनशील माहिती सुरक्षित राहते. थोडक्यात काय तर ही साधनं आणि त्यामागचं तंत्रज्ञान समजून घेतल्यावर आपण अधिक सक्षम होतो. पण जाता जाता एक विचार मनात येतो. जसजशी उपकरणं अधिकाधिक कार्य एकत्र करू लागतील तसतसं भविष्यातलं ऑफिस कसं दिसेल? विचार करण्यासारखा प्रश्न आहे नाही का?